सदर कथेमधून अंधश्रद्धा पसरवणे किंवा अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे असा कुठलाही हेतू नाही. या कथेतील घटना, स्थळ आणि पात्रे ही पूर्णतः काल्पनिक असून त्यांचा जिवंत किंवा मृत व्यक्तींशी काही संबंध नाही. तसे आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. ही कथा केवळ मनोरंजनाच्या हेतूने सादर करीत आहोत याची कृपया वाचकांनी नोंद घ्यावी. व्यवस्थित पोचलात ना? राजश्री म्हणाली. हो पोचलो व्यवस्थित, पण हायवेवर भयंकर ट्रॅफिक जाम असतो. त्याने जास्तीच थकायला झालं, सुरेश म्हणाले. आता बाहेर जाऊन एक छान चहा पिऊन येतो, म्हणजे बरं वाटेल. हा अख्खा आठवडा तुम्हाला बाहेरूनच खाऊन काम चालवावे लागणार आहे. तरी मी म्हणत होते काहीतरी करा आणि एक आठवडा बदली अजून लांबवून घ्या, म्हणजे सगळ्यांना एकत्र जाता आलं असतं. आता ह्या वयाला नाही झेपत हे सगळं. आम्ही दोघी सगळं सामान घेऊन कसं काय येऊ आता? अगं ते शक्य नव्हतं. इथल्या ब्रांचमधल्या माझ्या आधीच्या मॅनेजरचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता. मला आज काही करून जॉईन करायलाच लागणार होतं. आणि असंही नेत्राची परीक्षा आटोपली की तुम्ही दोघी या शुक्रवारी. आणि ही आता शेवटची बदली आहे. 2 वर्ष उरली आहेत पुढे रिटायरमेंटला. आणि सामानाचं म्हणशील तर मूव्हर्स अँड पॅकर्सना बुक केलं आहे. तू काळजी करू नको. हो ठीक आहे. बरं अहो मी काय म्हणते, खालच्या काकूंना एकदा भेटून या. हो भेटावे लागेल. अंगणातल्या चिंचेच्या झाडाच्या फांद्या आतल्या हॉलच्या खिडकीतून आत येतात. काकूंना विचारून कोणी माणूस बोलवून त्या कापून घेतो. ठीक आहे चला आता ठेवते. संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागते. तुम्हाला डब्बा दिलाच आहे. तो नंतर खाऊन घ्या आणि काळजी घ्या स्वतःची. पाहता पाहता अख्खा आठवडा संपला आणि राजश्री आणि नेत्रा सर्व सामान घेऊन मूव्हर्स अँड पॅकर्ससोबत मुंबईहून पुण्याला पोचल्या. अहो दादा जरा सांभाळून, त्यात TV आहे, व्यवस्थित न्या. अहो ताई आमचं रोजचंच काम आहे, आम्ही करू नीट. राजश्री त्यांना करू द्या, त्यांना त्यांचं काम. तुम्ही बसा दोघी जरा निवांत. अहो तुम्हाला बरं नाही आहे का? असे का वाटताय? हो जरा 2 दिवसापासून पोट बरं नाही आहे. हे तर होणारच होतं, बाहेरचं खाऊन पोट बिघडायचंच. औषधं आणली का? नाही ग, अख्खा आठवड्यात वेळच नाही झाला. आता जातो. ठीक आहे, तोपर्यंत मी खालच्या काकूंना भेटून येते. नको सोड, नको जाऊस, त्या जरा विचित्रच वाटतात. मी गेलो होतो पण त्या काही बोलत नाही, नुसतं पाहतच राहतात. त्या झाडाच्या फांद्या कापलेल्या त्यांना आवडलं नाही बहुतेक. रात्री जेवायला सगळे सोबतच बसले होते. राजश्रीने विचारलं, काय म्हणाले डॉक्टर? काही टेस्ट करायला सांगितल्या, त्या करूनच आलो, रिपोर्ट उद्या येतील. पहाटे राजश्री तिच्या अंगणात होती. अचानक तिला कसला तरी आवाज आला. तिने मागे फिरून पाहिलं. मधुकर आणि नेत्रा दोघेही त्या चिंचेच्या झाडाखाली उभे होते. तिची नजर झाडाच्या दुसऱ्या बाजूला गेली. तिथे एक काळी आकृती उभी होती. ते झाडावर कुऱ्हाडीने वार करत होते. राजश्रीने हाका मारून मधुकर आणि नेत्राला सावध करण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते दोघेही तिथेच उभे राहिले. आणि तिच्या डोळ्यादेखत ते झाड त्यांच्यावर तुटून कोसळलं. आणि अचानक तिचे डोळे उघडले. अगं आई बरी आहेस ना? एवढा घाम का फुटलाय? काही नाही, राजश्री घाम पुसत म्हणाली. ती जाम घाबरली होती, पण तिने लेकीला काही सांगितले नाही. बरं मी मॉर्निंग वॉकला जाते आहे. ठीक आहे, पण जास्त लांब जाऊ नकोस, नवीन जागा आहे ना? हो आई, चल जाते मी. अगं जाते नाही, येते म्हणावं. नेत्रा नुसती मान डोलावत निघून गेली. तासाभराने वॉक करून परत आली तर खाली गेटजवळ मोठमोठ्याने राजश्री आणि सुरेशचा भांडणाचा आवाज येत होता. ती पटापट पळत वर गेली.
आणि जे डोळ्यासमोर दिसलं त्यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. तिथे शांत स्वभावाचे आई वडील अगदी कुत्र्या मांजरासारखे भांडत होते. तिने मध्ये पडत दोघांना थांबवले आणि ती दोघेही काही न घडल्यासारखे पुन्हा आपापल्या कामाला लागले. रात्री पुन्हा जेवणाच्या टेबलावर सगळे एकत्र बसले होते. सुरेश म्हणाले, राजश्री मला माफ कर. सकाळी मी उगाचच भांडलो. काय माहीत हल्ली खूप चिडचिड होते. मलाही माफ करा. मी नको ते बोलले तुम्हाला. अहो रिपोर्ट आले का तुमचे? डॉक्टरकडे जाऊन आलात का पुन्हा? हो गेलो होतो. किडनीवर सूज आहे म्हणाले. हे काय आता? कशामुळे? राजश्री जरा काळजीतच म्हणाली. त्यांनी काही औषधं दिली आहेत. आठवडाभर घ्यायचे सांगितले आहे. काही फरक पडला नाही तर पुढे अजून टेस्ट. काळजी नको करूस. होईल बरं. बरं मला सांगा सगळं. सामान पाहून घेतलंय ना? सगळं नीट आलंय ना? अहो आपल्या देवघरातली गणपतीची मूर्ती नाही सापडत आहे. सामानात नीट भरली होतीस ना? अहो काय माहीत सामान शिफ्ट करताना त्यांच्या ट्रकमध्ये तर नाही राहिली ना? तसं असेल तर त्यांना सापडल्यावर ते देतीलच परत. तर मी ही गोष्ट त्यांना सांगतो. पण त्यांना कुठे माहीत होतं ही त्यांच्यावरच्या संकटाची फक्त सुरुवात होती. पुढे नीतीने त्यांच्या वाट्यात काय मांडून ठेवलं होते याची त्यांना कल्पनाही नव्हती. सकाळी सुरेश आणि राजश्री डायनिंग टेबलवर चहा नाश्ता करत बसले होते. एवढ्यात नेत्रा मॉर्निंग वॉक करून पळत पळत घरात आली. आई बाबा, ह्या खिडकीत बघितलं का तुम्ही? चिंचेच्या फांद्या पुन्हा आतमध्ये आल्या आहेत. अगं असं कसं होईल? अजून 3-4 दिवस झाले आहेत फक्त फांद्या कापून. तुम्ही चला बाबा, तिथे पाहून घ्या. माझं खालूनच लक्ष गेलं. हे नॉर्मल आहे का? झाडाच्या फांद्या इतक्या पटकन वाढतात का? अहो माझं ऐकाल का? मला हे सगळं काही बरोबर वाटत नाही आहे. इथे आलो आहोत तेव्हापासून काहीच चांगलं घडत नाही आहे. अगं अजून 2-3 दिवस तर झाले आहेत तुम्हाला इथे येऊन. इतक्यातच उगीच काही निष्कर्षावर येऊ नको. अहो पण घरातले देव नाही सापडणं, तुमचा आजारपण आणि ते स्वप्न. कुठलं स्वप्न? नाही काही नाही. तुमची सकाळची औषधं घेतली का? राजश्री विषय पालटत होत म्हणाली. हो घेतली. आज ऑफिसला नाही जात. मला जरा बरं नाही वाटत आहे. आणि घरीच आहे तर त्या झाड कापणाऱ्यालाही परत बोलावून घेतो. रात्री राजश्री दिवसभराच्या सगळ्या घटना आठवत निवांत बेडवर पडली होती. खिडकीबाहेरून चिंचेच्या झाडामागून स्ट्रीट लाईटचा हलका प्रकाश येत होता. तिचे सहज लक्ष त्या झाडाच्या वाऱ्यावर झुलणाऱ्या पानांवर गेलं. पण तिथे त्या पानाशिवाय तिला काहीतरी वेगळीच हालचाल जाणवत होती. तिने अजून निरखून पाहण्याचा प्रयत्न केला. एखादी मांजर झाडावर दबकून बसली असेल असे भासत होते. पण बघता बघता त्याचा आकार वाढू लागला. एखाद्या माकडासारखी आकृती वाटत होती. पण काही क्षणातच ती आकृती अजून स्पष्ट होऊ लागली. ती मनुष्य आकृती होती. त्याने अलगद हात वर उचलून राजश्रीला जवळ बोलवले. स्वतःजवळ बोलवण्याचा इशारा करत होते. त्यांनी सुरुवात केली बोलवण्याची. त्याचा चेहरा पाहण्यासाठी राजश्री उठून खिडकीजवळ गेली. तिच्या मनात धस्स झालं. ती भीतीने थरथर कापू लागली आणि त्या दिशेने मोबाईलचा टॉर्च लाईट मारू लागली. त्याच्या चेहऱ्यावर प्रकाश पडताच राजश्रीच्या तोंडून काळीच पिळवटून टाकणारी किंकाळी बाहेर पडली. तो सुरेशचा चेहरा होता. संपूर्ण रक्ताने माखलेला, लालबुंद डोळे, ठिकठिकाणी जखमा होत्या. ते दृश्य पाहून तिचं किंचाळणं सुरूच होतं. तेवढ्यात मागून सुरेशने उठून तिला सावरलं. सुरेशला पाहून तिला जरा हायसं वाटलं. पण तिच्या तोंडून भीतीने काही शब्दच फुटत नव्हते. उरलेली रात्र त्यांनी कशीबशी घालवली.
पहाटे उठून सुरेश दूध आणायला बाहेर पडले. अंगणातून बाहेर पडले होते एवढ्यात बाजूला राहणाऱ्या जोशी काकांनी त्यांना अडवले. काय म्हणता सुरेशराव, तब्येत पाणी बरं आहे ना? सुरेश त्यांना मान डोलावून फक्त स्माईल देऊन पुढे निघाले. अहो थांबा, काकांनी पुन्हा अडवले. तुमच्याशी जरा बोलायचे आहे. तुम्ही इथे राहायला आलात तेव्हापासून बोलू बोलू म्हणत होतो, पण योग्य आहे की नाही ते कळत नाही. पण काल रात्री तुमच्याकडून जोरात किंचाळण्याचा आवाज आला. मग आज राहावलं नाही म्हणून सांगतो. ह्या घरात भाड्याने येऊन राहणारे लोक जास्ती काळ टिकत नाहीत. काहींना काही वाईट घटनांचा अनुभव आला आहे. काही वाईट घटना घडतच असतात. काही वर्षांआधी ह्या घरात खाली राहणाऱ्या काका काकू आणि त्यांचा तरुण मुलगा राहायचे. मग अचानक एक दिवशी आजारपणाने त्यांचा तरुण मुलगा वारला. पाठोपाठ काका वारले. त्यामुळे त्या दोघांचा अंत्यविधी काही योग्य रीतीने झाला नाही. पण त्या घटनेनंतर काकू एकट्याच राहिल्याने ते त्या चिंचेच्या झाडाची खूपच काळजी घेऊ लागल्या. कधी कधी तर त्या काकू झाडासोबत बोलतानाही दिसतात. इथे काही लोक म्हणतात की त्यांनी त्यांच्या मुलाचा अस्थी त्या चिंचेच्या झाडाखाली मातीमध्ये दाटले आहेत. आता हे कितपत खरं किंवा खोटं ते माहीत नाही. पण त्यानंतर त्यांनी वरचा मजला भाड्याने द्यायला सुरू केलं आणि सगळ्याच भाडेकरूंना काही ना काही वाईट अनुभव येत राहतात इथे. जोशी काकांच्या सांगितलेल्या वस्तूंचा विचार करत करत सुरेश दूध आणि पेपर घेऊन घरी आले. ह्या वस्तूंवर विश्वास ठेवायचा की नाही हे त्यांना समजत नव्हते. ते असेच सुन्न मनाने येऊन डायनिंग टेबलवर बसले. अहो, राजश्री टेबलवर सुरेशचा फोन ठेवत म्हणाली, तुमच्या जुन्या ब्रांचमधल्या मित्राचा म्हणजे शिरीष दादाचा कॉल आला होता तुमच्या मोबाईलवर. तुम्हाला कॉल बॅक करायला लागलो आहे. तुम्हाला कॉलबॅक करायला सांगितले आहे. सुरेशनी पटकन फोन उचलून शिरीष दादाला कॉल लावला. अरे काय सुरेश, पुण्याला गेलास तर आम्हाला विसरलाच वाटतं. अरे नाही, असं नाही. इथल्या व्यापारामध्ये जरा गुंतलो होतो. तू सांग काय म्हणतोस? मी काय म्हणणार. आईच कालपासून तुझी खूप आठवण काढते आहे. घर तिच्याशीच बोल. घे आई, सुरेशचा फोन आहे. शिरीष दादा त्याच्या आईजवळ फोन देत म्हणाले, कसा आहेस बाळ? तब्येत कशी आहे? औषधं वेळेवर घेतोस ना? हो काकू, घेतो आहे औषधं. तुम्हाला कसं कळलं? तुला काय वाटलं? तू मला सांगितलं नाही तर मला समजणार नाही. अरे हो काकू, विसरलोच होतो. पण नुसता एवढंच नाही, अजूनही खूप काही समजलं आहे. काल स्वामी आले होते स्वप्नात. तुझ्या कुटुंबावर खूप भयानक संकट ओढवले आहे. तुम्ही तिथून लवकरात लवकर बाहेर पडायची गरज आहे. कुठून काकू? एवढा म्हणतात सुरेशनं व राजश्रीला जवळ बोलून फोन स्पीकरवर केला. ज्या घरात राहत आहात ती वास्तू चांगली नाही आहे. तिथे अंगणात एक झाड आहे. त्यावर काही काळ्या सावळ्या वास करतात. तुमच्यासोबत ज्या वाईट वस्तू घडता आहेत किंवा जे वाईट अनुभव येतात आहेत त्याला तेच कारण आहे. तुमच्याकडून ही नकळत देवाचा काही अपराध झाला आहे. म्हणजे मी सांगेन तेवढं नीट ऐका आणि तसंच करा. आज गुरुवार आहे. जवळच्या दत्ताच्या देवळात तिघेजण जाऊन अंगारा घेऊन या. तो रोज लावत राहा आणि लवकरच दुसरी जागा शोधा. ह्या शनिवारच्या आधी त्या घराबाहेर पडा. काहीतरी अभद्र घडण्याचे संकेत येत आहेत मला. सांगितलं तेवढं नीट करा आणि देवाचा धावा करत राहा. काळजी घ्या. त्यांनीही जास्ती वेळ न दवडता लगेच गाडी काढली आणि जवळच्या दत्त मंदिरात जाऊन अंगारा आणला. गाडीतून परत येताना सगळे गप्प होते. इतकं सगळं काही घडत होतं आणि तेही विश्वास ठेवण्याच्या पलीकडे. अहो राजश्री, गाडीतली शांतता भंग करत म्हणाली, आता 2 दिवसात नवी जागा कुठून मिळवायची?
तू काळजी नको करू, मी बघतो. काही क्वार्टर्समध्ये काही जागा रिकामी आहे का त्याचा तपास करतो. आत्ताच फोन लावतो, थांब. अहो नको, चालू गाडीत. राजश्रीचं एवढं वाक्य पूर्ण व्हायच्या आतच समोरून दुसऱ्या गाडीने येऊन यांच्या गाडीला जोरात टक्कर मारली. तिघांनीही सीटबेल्ट लावले होते, त्यामुळे फारसे नुकसान झाले नाही. तिघांनाही जोरात धक्का बसल्यामुळे जरा जरा खरचटलं. गाडीचे मात्र बरंच नुकसान झालं. टो ट्रक बोलवून गाडी रिपेअरला पाठवून दिली आणि रस्त्यावर ॲक्सिडेंट झाल्यामुळे पोलिसांच्या कारवाईत अडकले ते वेगळेच. गाडीची अवस्था खराब झाल्याने त्यांना इथे तिथे फिरून भाड्यावर दुसरी जागा शोधणे अजूनच अवघड झाले. पण क्वार्टर्समध्ये जागा मिळाली. त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी मूव्हर्स अँड पॅकर्सना बोलवून शिफ्टिंग करायला सुरुवात केली. पण आजची काळ रात्र कशीबशी घालवायची होती. रात्री जेवायलाच बसले होते, एवढ्यात डोरबेल वाजली. नेत्राने दार उघडलं तर खालच्या काकू होत्या. हातातलं भांडं नेत्राला देत त्या म्हणाल्या, खीर केली होती. म्हटलं तुम्हालाही द्यावी. माझ्या मुलाला खूप आवडायची. आज त्याचं श्राद्ध आहे, त्यासाठी केली होती. तिघेजण खाऊन घ्या. एवढं म्हणून एक मार्मिक हास्य करत त्या निघून गेल्या. नेत्राने आत येऊन आईबाबांना सगळं सांगितलं. फेकून दे ती खीर, राजश्री रागवत म्हणाली. अगं हळू बोल, त्यांना ऐकू येईल खाली. किचनमध्ये ठेवते भांडं. उद्या गाय कुत्र्याला खाऊ घालू. रात्री पाणी प्यायला राजश्री उठली आणि बेडरूममधून डायनिंग टेबलपर्यंत आली. बाहेरून येणाऱ्या स्ट्रीट लाईटच्या प्रकाशात डोळ्यासमोरचं दृश्य पाहून तिच्या काळजात धस्स झालं. तिचे एकदम हातपाय लटपटू लागले. ते खिरीचं भांडं डायनिंग टेबलवर होतं आणि खिडकीतून चिंचेच्या झाडाच्या फांद्या आत येऊन त्या खिरीच्या भांड्यात जात होत्या. तिने पटकन जाऊन रूमचा लाईट लावला. रूममध्ये उजेड होतात दृष्टीआड असलेलं स्पष्ट दिसलं. झाडाची दुसरी एक फांदी खिडकीतून आत येऊन नेत्राच्या गळ्याचा घट्ट विळखा घेऊन बसली होती आणि नेत्रा जमिनीवर तडफडत होती. राजश्रीने जोरजोरात ओरडून सुरेशला बोलवले आणि पटकन जाऊन नेत्राच्या गळफास सोडवू लागले. सुरेश नेत्रा पटकन येऊन डोळ्यासमोरचं दृश्य पाहता हातोडी घेऊन त्या फांदीवर वार करायला सुरुवात केली आणि ती फांदी तोडून टाकली. उरलेली रात्र ते तिघेही जण एकत्र बसून राहिले, देवाचे नाव घेत. पहाटे लवकरच मूव्हर्स अँड पॅकरची माणसे आली. पटापट सारे सामान पॅक करून ट्रकमध्ये भरले. सर, एकदा एक नजर मारून घ्या सगळ्या सामानावर आणि घरातही पाहून घ्या कुठे काही राहिले तर नाही ना, म्हणजे आम्ही ट्रक सुरू करू. अहो माळे खास करून पाहून घ्या. अजून येऊन एकच आठवडा झाला आहे, त्यामुळे काही सामान माळ्यावर तसेच पडले होते. सुरेशने घरात जाऊन सगळे कानेकोपरे निरखून घेतले. मग किचनच्या प्लॅटफॉर्मवर चढून किचनच्या माळ्यावर एक नजर फिरवली. माळ्याच्या एका कोपऱ्यात त्यांना काही तरी चमकणारं दिसलं. मोबाईलचा टॉर्च मारला तेव्हा धक्काच बसला. त्यांच्या देवघरातली गणपतीची मूर्ती तिथे माळ्यावर धुळीत पडली होती. सामान इथे आणलं तेव्हा काही पेट्या न बघता कामगारांनी माळ्यावर अशाच उडवून दिल्या होत्या. बहुतेक त्यातूनच ही मूर्ती बाहेर पडली असावी. आता सुरेशच्या लक्षात आलं की देवाचा काय अपराध घडला आहे होता तो आपल्या हातून. त्याने पटकन ती मूर्ती खाली काढली आणि देवाची क्षमा मागितली. मूर्ती स्वतःजवळ घेऊन दारात लॉक लावून चावी ती काकूंना दिली. इतक्या लवकर निघाला तुम्ही? तुम्ही इथे राहत होतात तर बरे वाटत होते. आमचे एकटे पण दूर झाले होते, काकू म्हणाल्या. सुरेशने विचारले, तुम्ही तर एकट्याच राहता ना काकू? इथे काकूंनी पुन्हा एक मार्मिक हास्य करत त्या चिंचेच्या झाडासमोर पाहिले. सुरेशही पुढे काही न बोलता गणपतीची मूर्ती घेऊन बोलवलेल्या टॅक्सीत बसला. अहो ही मूर्ती कुठून सापडली?
देव जरा रुसले होते आपल्यावर, पण आता देवाचा असा काही अपराध होऊ नाही देणार मी आपल्याकडून. आता हे घर सोडतो आहोतच, तिथूनच त्यांनी आपल्याला माफ करून आपल्याला आशीर्वाद दिला आहे असं समज.